नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एम-पी-एस-सी गट क संयुक्त परीक्षा 2026 मधील जी पूर्व परीक्षा आहे आणि मुख्य परीक्षा आहे, या परीक्षांसाठी बुक लिस्ट काय असावी, तसेच पी-आय-क्यूचे आपण कोणते बुक घेतले पाहिजे आणि टेस्ट सीरीज कोणती आपण इथं घ्यावी, याची एक मी सजेशन्स या व्हिडिओमध्ये देणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे हे जे सजेशन्स आहेत ते मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार देत आहे. जर तुम्ही आधीच दुसरे पुस्तक वाचलेले असतील तर या पुस्तकांवर स्विच करायची गरज नाही आहे, किंवा तुम्हाला इतर कोणतं पुस्तक वापरायचं आहे तर तुम्ही या बुक लिस्टमध्ये ते मॉडिफाय करू शकता. आणि तुम्ही ज्या टेस्ट सिरीजमध्ये कम्फर्टेबल आहात ती टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता. इथं फक्त मी माझे सजेशन्स दिलेले आहेत. मी जे पुस्तके किंवा जी टेस्ट सिरीज वापरलेली आहे त्याच्यानुसार मी इथं ही लिस्ट दिलेली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम पॅटर्न आणि सिलेबसचा व्हिडिओ बघितला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही एम-पी-एस-सी गट क पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा एक्झाम पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे, तसेच कोणत्या विषयावर किती प्रश्न येतात हे सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंट बॉक्समध्ये मिळेल. आता आपण बुक लिस्ट बघण्याआधी तुमच्यासाठी टेक्स्टबुक एक खास ऑफर घेऊन आलेला आहे, आझाद सपनों का पास, जी 14 ते 15 ऑगस्टमध्ये राहणार आहे. पण इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे 14 ऑगस्टला रात्री 12 ते 1 मध्ये फक्त या एका तासासाठी तुम्हाला, जर तुम्ही 1 वर्षाचा पास घेतला तर तुम्हाला 2 वर्षाचा पास इथं मिळेल. सो बाय वन गेट टू ही जी ऑफर आहे ती फक्त 14 ऑगस्ट रोजी रात्री 12 ते 1 मध्ये आहे. आणि हा जो पास आहे ते तुम्हाला 349 मध्ये मिळेल. आणि जर तुम्ही MPSW हा आपला जर कोड लावला तर तुम्हाला ॲडिशनल 12% ऑफ मिळेल. आणि याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. या टेक्स्टबुक पासमध्ये तुम्ही पी-आय-क्यू टेस्ट किंवा इतर जी टेस्ट सिरीज आहे तसेच बूस्टर टेस्ट सिरीज आहे हे तुम्ही इथं देऊ शकता. त्याच्यामुळे या ऑफरचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्या. लक्षात ठेवा, 14 ऑगस्टला रात्री 12 ते 1 मध्येच ही ऑफर आहे, बाय वन गेट टू. सर्वप्रथम आपण एम-पी-एस-सी गट क पूर्व परीक्षेची बुक लिस्ट बघूया. याच्यामध्ये सर्वप्रथम इतिहास विषय. याच्यासाठी तुम्हाला समाधान महाजन सर यांचं भाग 1 व भाग 2 वाचायचं आहे. आणि हे सिलेक्टिव्ह वाचायचं आहे. म्हणजे पी-आय-क्यू बघून तुम्हाला ठरवायचे आहेत की कोणते चॅप्टर महत्त्वाचे आहेत आणि तेच तुम्हाला इथं व्यवस्थित करायचं आहे. फर्स्ट पेज टू लास्ट पेजपर्यंत असं पुस्तक वाचायचं नसतं. आपल्याला जे महत्त्वाचं इथं सिलेबस आहे तोच आपल्याला तिथं व्यवस्थित अभ्यासायचा आहे आणि ते तुम्हाला पी-आय-क्यूवरून कळून जाईल. तसेच तुम्हाला 11वीचे जुने स्टेट बुकचे पुस्तक वापरायचे आहे. याच्यामधून डायरेक्ट क्वेश्चन्स येतात जाईल हे पुस्तक. तसेच जर तुम्ही गाठाळ किंवा इतर कोणते समाज सुधारकाचे पुस्तक वाचले असेल तर तेच तुम्ही वापरा. इथं आपण फक्त सजेशन दिलेलं आहे. हे जे तुम्ही पुस्तक वाचलेले आहेत हे सोडून तुम्हाला इकडं शिफ्ट व्हायची गरज नाही आहे, कारण की आपल्याला एकच पुस्तक वाचायचं आहे आणि ते व्यवस्थित वाचून त्याचं व्यवस्थित रिव्हिजन करायचं आहे. जर तुम्ही वाचलं नसेल तर मात्र तुम्ही समाधान महाजन सरांचं हे पुस्तकं वाचू शकता. तसेच आपल्याला भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक वापरायचं आहे फक्त. आणि जर तुमच्याकडे ताट्याचा ठोकळा असेल तर त्याच्यामधील जे भूगोलाचे चार्ट्स आहेत हे मात्र अत्यंत महत्त्वाचे आहेत. पूर्व परीक्षेला जाण्याआधी हे चार्ट्स तुम्हाला रिवाईज करायचे आहेत. आणि हे चार्ट्स म्हणजे कोणते तर नद्या व त्यांच्या उपनद्या काय आहेत, म्हणजे उजव्या आणि डाव्या उपनद्या काय आहेत, पर्वत त्यांच्या उंचीनुसार तिथं त्यांच्या उंचीसुद्धा दिलेली आहे, हे आपल्याला महत्त्वाचं आहे. कधीकधी डायरेक्ट उंची विचारली जाते किंवा चढता उतरता क्रम विचारला जातो, त्याचासुद्धा चार्ट तिथं आहे. तसेच घाटांचे चार्ट्स आहेत, अभयारण्याचे चार्ट्स आहेत, खनिजांचे चार्ट्स आहेत. हे 10-12 जे चार्ट्स आहेत यांचे फोटो तुम्ही काढून घ्या आणि त्याचं रिव्हिजन करा. हे तुम्हाला पूर्व परीक्षेला हमखास इथं याचा फायदा होईल. राज्यशास्त्रासाठी तुम्हाला लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. हे दोन्ही वापरायचे नाही, दोन्हीपैकी एकच वापरायचं आहे. जर तुम्ही आधीच लक्ष्मीकांत वापरला असेल तर ते कंटिन्यू करा, किंवा तुम्ही आधी वापरलं नसेल किंवा मराठीत तुम्हाला व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता. अर्थशास्त्रासाठी आपल्याला देसले सरांचे भाग 1 व भाग 2 करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही पूर्ण पुस्तक वाचायला गेलात तर त्यालाच जास्त टाईम जाईल. सो तुम्हाला फर्स्ट पेज टू लास्ट पेज इथं पुस्तक वाचायचं नाही आहे. आपल्याला जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तेच या देसले सरांच्या पुस्तकातून करायचे आहेत. विज्ञानासाठी तुम्ही सचिन भस्के सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा स्टेट बोर्डाचे सुद्धा पुस्तकं तुम्ही वापरू शकता. स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून डायरेक्ट क्वेश्चन्स येत आहेत. तसेच तुम्ही रयतमध्ये केदार बारोळे सर हे विज्ञानाचं इथं लेक्चर्स घेतात. त्यांची वन डे रिव्हिजनसुद्धा येते किंवा त्यांचे नोट्स तुम्ही इथं बघू शकता. त्यांचे जी वन डे रिव्हिजन आहे त्याच्यामध्ये नक्कीच विज्ञानासाठी फायदा होतो. हे तिन्ही करायचं नाही आहे,
याच्यापैकी तुम्हाला एकच व्यवस्थित करायचं आहे. चालू घडामोडीसाठी तुम्हाला सिम्प्लिफाईड मॅगझिन्सच करायचे आहेत. ते तुमचं जानेवारीपासून कव्हर झाले पाहिजे. आयोग जुनेसुद्धा करंट अफेअर विचारत आहे. जर तुमच्याकडे 2025चं इयरबुक असेल तर तेही चांगलंच आहे, पण ते लवकर आपल्याला रिवाईज करायचं आहे. त्याच्यावर जास्त भर द्यायचा नाही. ते क्विक रिव्हिजन करायचं आहे. पण जानेवारी 2026 पासूनचे जे सिम्प्लिफाईडची मॅगझिन्स आहेत ते मात्र तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी पुस्तक वाचायची गरज नाही, तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची गरज आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की संदीप अरगडे सरांचं जे बूस्टर सिरीज आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता. ती टेस्ट सिरीज तुम्हाला सॉल्व करायची आहे. त्याचे 20-20 प्रश्न असतात, ते तुम्ही सॉल्व करू शकता. किंवा त्यांचं बूस्टरचं सुद्धा एक पुस्तक आहे, पण मी सजेस्ट करेल की बूस्टर सिरीज तुम्ही सॉल्व करा. त्यांचे डिस्कशन व्हिडिओ बघा. एकंदरीत ही पूर्व परीक्षेसाठी बुक लिस्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्यानुसार मॉडिफिकेशन करू शकता आणि तुम्ही इथं तुमचं व्यवस्थित प्लॅन करू शकता. आता आपण मुख्य परीक्षेची इथं बुक लिस्ट बघूया. मुख्य परीक्षेमध्ये जो पहिला पेपर आहे मराठी व इंग्रजी, याच्यासाठी बुक लिस्ट काय असली पाहिजे हे आपण बघूया. मराठीसाठी तुम्हाला मोरा वाळंबे यांचं व्याकरण आणि मोरा वाळंबे यांचा शब्दसंग्रह ही जी 2 पुस्तके आहेत ही अत्यंत महत्त्वाची आहेत. हे तुम्हाला इथं वापरायचे आहेत. आणि हा दोघांचा सेटच तुम्हाला बाजारात मिळतो. हे वेगवेगळं मिळत नाही आता. तुम्ही ऑनलाईन जरी घेतलं किंवा बाजारात जाऊन जरी घेतलं तरी ह्या दोघांचा सेट मिळतो. सो हे दोन्ही पुस्तकं महत्त्वाची आहेत. आणि लोकसेवा पब्लिकेशनचं जे मराठी प्रश्नसंच स्पष्टीकरणासह सेट बी हे जे PIQचं पुस्तक आहे हे सुद्धा तुम्हाला इथं व्यवस्थित करायचं आहे. हे जर PIQचं पुस्तक तुम्ही व्यवस्थित सॉल्व केलं तर तुमचं व्यवस्थित रिव्हिजन होईल. तुम्हाला PIQवर नक्की कमांड येईल. याच्यामध्ये व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचं थिअरीसुद्धा इथं रिवाईज होईल. इंग्रजीसाठी तुम्हाला संपूर्ण इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदे सरांचं हे पुस्तक करायचं आहे किंवा इंग्लिश ग्रामर पाल अँड सुरी या दोन्हीपैकी एकच करायचं आहे. पाल अँड सुरी जर कुणाला अवघड जात असेल तर ते बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकतात. लक्षात ठेवा दोन्हीपैकी एकच करायचं आहे. आणि PIQसाठी तुम्हाला झिरो एरर इंग्लिश PIQ महेश पाटील सरांचं हे जे पुस्तक आहे हे तुम्हाला इथं यूज करायचं आहे. सो लक्षात ठेवा पेपर 1साठी ही बुक लिस्ट आहे. आता आपण पेपर 2साठी बघूया. पेपर 2मध्ये जे कॉमन विषय आहेत त्यांची बुक लिस्ट प्रिलिमसारखीच आहे. त्याच्यामुळं इथं फक्त जे एक्स्ट्रा टॉपिक्स आहेत त्याची बुक लिस्ट तुम्हाला फक्त इथं ॲड करायची आहे. जसं आपण बघितलं की इतिहासासाठी समाधान महाजन सर भाग 1 व भाग 2 आणि 11वीचे जुने स्टेट बोर्डचे पुस्तक, तसेच भूगोलासाठी सौदी सर तात्यांचा ठोकळ्यामधील भूगोलाचे चार्ट्स तुम्ही बघून घ्या. आणि पर्यावरणावर सुद्धा 2-3 क्वेश्चन येतात. सो मी तर सजेस्ट करेल की पर्यावरणाचं वेगळं पुस्तक न घेण्यापेक्षा तुम्ही PIQ बघा. महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत, महत्त्वाचे जे कन्व्हेन्शन्स आहेत ते तुम्ही ऑनलाईन बघू शकता. त्यांचं इयर काय आहे, तसेच इतर कोणते जे महत्त्वाचे ॲक्ट्स आहेत त्यांचे इयर्स तुम्ही बघून घ्या. तसेच ज्या महत्त्वाच्या इंटरनॅशनल संस्था आहेत पर्यावरणाच्या त्यांचे हेडक्वार्टर्स कुठे आहेत ती लिस्ट तुम्ही तयार करा. सो माझं एक सजेशन राहील की तुम्ही टेस्ट सिरीज किंवा ऑनलाईन तुम्ही हे पर्यावरणाचं तुम्ही भाग इथं कव्हर करू शकता. PIQ बघून घ्या. त्यानुसार तुम्हाला कळून जाईल की पर्यावरणाचं कोणते इथं महत्त्वाचे टॉपिक आहेत. जसं ग्रीन हाऊस गॅस असेल, तसेच इथं कार्बन इमिशनसाठी असेल, हे तुम्हाला सर्व टॉपिक्स इथं करायचे आहेत. त्यानंतर राज्यशास्त्र आपण बघितलं की M लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे, अर्थशास्त्रासाठी देसले सरांचे पुस्तकं, विज्ञानासाठी सचिन बस्के किंवा स्टेट बोर्ड किंवा केदार बारोळे सरांची तुम्ही इथं क्लास करू शकता, त्यांच्या नोट्स वापरू शकता. आता इथं जो ॲडिशनल भाग आहे तो आहे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीवर आपल्याला 8 क्वेश्चन्स येतात. मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की केदार बारोळे सरांचं 1 डे रिव्हिजन बॅच होते मेन्सच्या आधी, किंवा त्यांची एक फुल फ्लेज विज्ञान आणि टेक्नॉलॉजीची बॅच इथं असते पेपर 2साठी, ती तुम्ही करू शकता. त्यांचं इथं पुस्तकसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. सो लक्षात ठेवा टेक्नॉलॉजीसाठी केदार बारोळे सर. चालू घडामोडी आपण आधीच बघितलं की सिम्प्लिफाईड मॅगझिन्सच तुम्हाला वापरायचे आहेत. तुम्ही जे पूर्व परीक्षेला वापरलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे मुख्य परीक्षेनंतर जे ॲडिशनल येईल ते मॅगझिन्स तुम्हाला इथं करायचे आहेत. बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्ही संदीप अरगडे सरांची बूस्टर सिरीज करू शकता. आणि जे ॲक्ट्स आहेत आपल्याला 2 ते ॲक्ट्स तुम्ही बेअर ॲक्ट्स करू शकता. बेअर ॲक्ट्स म्हणजे काय की जे ॲक्ट्स तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये ऑनलाईन डाउनलोड करा आणि ते जशाच तसे वापरा. तसेच तुम्ही PIQचा इथं उपयोग करू शकता. PIQनुसार तुम्हाला कळेल की कोणते इथं सेक्शन्स या ॲक्ट्समधले महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. सगळे PIQ तुमचे ॲक्टचे पार्ट असले पाहिजेत, कारण की इथं रिपिटेशन भरपूर होतं. सो एकंदरीत हे पेपर 2ची आपण इथं बुक लिस्ट बघितलेली आहे.
तसेच मी आता PIQ बुक्स आणि टेस्ट सिरीज कोणती वापरायची हे तुम्हाला सांगणार आहे. आपण पूर्वपरीक्षा आपला जो GSचा पेपर आहे आणि जो मुख्य परीक्षेचा जो पेपर 2 आहे GSचा, याच्यासाठी तुम्हाला लोकसेवा पब्लिकेशनचं जे 21,000 प्लसचं PIQ बुक आहे, हे तुम्हाला इथं हमखास इथं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्ही इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञानाचे मराठीमध्ये प्रश्न आहेत, हे सुद्धा तुम्ही इथं करू शकता. तसेच मराठी प्रश्नसंच आपण बघितलं की PIQसाठी तुम्हाला ते लोकसेवा पब्लिकेशनचं करायचं आहे आणि इंग्लिशसाठी झिरो एरर हे जे महेश पाटलांचं पुस्तक आहे ते तुम्हाला मराठी व इंग्रजीसाठी ते तुम्ही PIQ वापरू शकता. हे जे 21,000 प्लस आहे ते तुम्हाला पेपर 2साठी महत्त्वाचं आहे आणि पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. तसेच तुम्ही केदार बारोळे सरांचं सायन्स व टेक्नॉलॉजीचं इंग्लिशमध्ये ज्या विद्यार्थ्यांना आता इथं सायन्सचे मराठीमध्ये प्रश्न असतात, तुम्हाला जर इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर केदार बारोळे सरांचं तुम्ही पुस्तक वापरू शकता. आता सध्या हे मार्केटमध्ये आहे की नाही हे तुम्ही रयत कोचिंगला इथं कॉल करून विचारू शकता. हे जर असेल आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये हे सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे प्रश्न पाहिजे असतील तर यांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. टेस्ट सिरीज ही रयतची टेस्ट सिरीज चांगली आहे. तुम्हाला जर इतर कोणत्या क्लासची टेस्ट सिरीज कम्फर्टेबल वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण सध्या जी मार्केटमध्ये इथं बरेचसे विद्यार्थी टेस्ट सिरीज घेत आहेत ती म्हणजे रयतची आहे. ही ऑफलाईन पण असते आणि ऑफलाईनचा फायदा म्हणजे जशी आपल्याला एक्झामची सिच्युएशन असते, एक्झामची जी प्रेशर सिच्युएशन असते त्यानुसार तुम्हाला ही टेस्ट सिरीज देता येईल. कारण की शाळेमध्ये ठरलेल्या शाळांमध्ये पुण्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाते, त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्हाला इथं महत्त्वाचं आहे. तसेच जे विद्यार्थी पुण्यात नसेल त्यांना ऑनलाईन ही टेस्ट सिरीज घेता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांचे डिस्कशन व्हिडिओ चांगले असतात. ते डिस्कशन्स व्हिडिओ आपल्याला प्रत्येक विषयांची व्यवस्थित बघायचे आहे. आणि हे फक्त माझं सजेशन आहे की रयतची तुम्ही टेस्ट सिरीज घ्या. जर तुम्हाला दुसरी कोणती इथं कम्फर्टेबल वाटत असेल तर तीसुद्धा तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता. सो एकंदरीत आपण या व्हिडिओमध्ये पूर्वपरीक्षाची बुक लिस्ट, मुख्य परीक्षामध्ये पेपर 1 म्हणजे इंग्लिश आणि मराठीची बुक लिस्ट बघितलेली आहे. पेपर 2ची सुद्धा बुक लिस्ट बघितलेली आहे. PIQ बुक्स कोणते घ्यावेत आणि टेस्ट सिरीज कोणती घ्यावी याच्यावरही आपण डिस्कशन केलेलं आहे. या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.